सैराट रिंकू तुझं फर्स्ट अर्निंग होतं, सिन्स तू आता उल्लेख केलायस की आता एप्रिल महिन्यामध्ये 12-13 वर्ष होतील, 10 वर्ष पूर्ण होतील चित्रपटाला. 2016-26 येस, 10 वर्ष पूर्ण होतील चित्रपटाला. फर्स्ट अर्निंग होतं तुझं सैराट हा चित्रपट. पहिल्यांदा रिंकूने कमवले असतील पैसे त्या चित्रपटातनं, आणि त्यानंतर रेस्ट इज हिस्ट्री. करिअरच बनायला सुरुवात झाली, राईट? यू स्टिल रिमेंबर सैराटचे जे पैसे मिळाले त्याचं तू काय केलं? सेंटर किती पैसे मिळाले होते ते नाही सांगणार, पण काय केलं हे सांगेल. मी 10वीची पुस्तकं विकत घेतली त्या पैशातनं. हो. आणि त्या पलीकडे काय केलंस? काहीच नाही. मी तुला सांगू का, मी पैसे कधीच माझ्याजवळ ठेवत नाही, मला नाही आवडत. म्हणजे जे काही पैसे येतील मला फक्त कळतं की एवढे एवढे ठरलेत, मी बाबांकडे देते किंवा पूजाकडे देते. आणि मला जसे पैसे लागतील तसे मी मागून घेते की मला आत्ता हे हवंय तर मला हे घेऊन द्या किंवा मला पैसे द्या, मी जाऊन घेते. मला नाही आवडत. तुझं अकाउंट वगैरे कोण मॅनेज करतं? बाबा. बाबा मॅनेज करतात. बाबा, पूजा, खरं तर दोघंही. बट तुला आयडिया असेल ना तुझ्या अकाउंट मध्ये किती पैसे आहेत का नाही? नाही. मला एवढं श्रीमंत व्हायचंय. माहितीच नाही अकाउंट मध्ये अरे किती पैसे आहेत. मला खरंच नाही माहिती, मी नाही विचारायला जात, मला नाही आवडत पैसे बिसे असं विचारायला कोणाला. आणि असं ट्रॅक पण ठेवत नाहीस की अच्छा आपल्या अकाउंट मध्ये एवढे पैसे आहेत? नाही. मला लागले की मी मागून घेते की मला एवढे एवढे पैसे हवेत, द्या. मला ह्या ट्रिपला जायची, मला ट्रिप अरेंज करून द्या, मी जाऊन येते. किंवा माझा हा प्रवास होणार आहे, आज डिझेल टाकायचं पप्पा, तर त्याला तरी जीपे करा. अगं आत्ता माझं जीपे यांनी करून दिलंय, माझ्याकडे जीपे पण नव्हतं, गुगल पे. माझ्याकडे पैसेच नसायचे. मी पूजाला म्हणायचे ते पैसे दे, पप्पांना म्हणायचे ते नंबर पाठवते प्लीज, त्यांना पैसे पे करा. असं का? सवयच मोठी झालीस तू आता. आता जीपे आहे, आता डेफिनेटली ज्या ज्या गोष्टी लागतात तिथे मी पे करते. पण नाही आवडत पैसे जवळ ठेवायला मला. माझ्याकडे काहीच नसतं माझं, काय सगळं पूजा आणि पप्पांकडे असतं. आणि मला लागल तसं मी मागते. मला लागतही नाही खरं तर पैसे, अजिबातच नाहीत. हा, पण बाबा तुला सांगतात रिंकू की मी विचारत नाही. नाही तुझे फायनान्सेस तू मॅनेज करत किंवा शिक म्हणतात ना. एक्झॅक्टली, की शिक जरा फायनान्शियल प्लॅनिंग म्हणते किंवा त्यांना. इन्व्हेस्टमेंट जे काय असेल हा, मी म्हणते ना शिकीन. आणि काही नाही शिकलीस ना तू आतापर्यंत. मला ते विचारायलाही नको वाटतं त्यांना की किती आहेत काय. ते आहेत ना, ते बघतील ना. आपल्याला लहानाचं मोठं करताना त्यांनी केलता का हा विचार, किंवा कुठल्या गोष्टी कधी बघितलेल्या का? आपण इतक्या विश्वासानेच मोठं झालो ना. सो जेव्हा मला खरंच वाटेल की बाबा आता मला गरज आहे सगळं माझ्या हातात घ्यायची, मी घेईन. पण वेळोवेळी ते स्वतःच मला सांगतात की, आणि हा ते मला एवढं माहितीये की ते माझ्यातला 18 रुपया पण नाहीत वापरत स्वतः, नाही. ते मला सांगतात की बघ एवढे एवढे आले, एवढे इथे दिले, एवढं जीएसटी वॉटेवर जे काय असेल ते. पुण्यातलं घर पण ते म्हणाले हवंय आपण घेतोय, एवढं एवढं आहे, घेऊ का? म्हटलं घ्या. माझ्यासाठी ते करतात, मला विचारतात. पण पैसे जवळ ठेवणं किंवा हिशोब ठेवणं मला नाही एवढं. मी देते, म्हणजे आत्ताही तुला हवे असतील किती तर मी म्हणते घे, पण मी हिशोब नाही ठेवत. वाटलं तर तुम्ही माघारी द्या, नाही द्यायचं तर नका देऊ, असं आहे माझं. हो. हा. तू घर घेतलंस पुण्यामध्ये? हा. कधी? पुण्यातच का घर घेतलं? कारण मुंबई आणि अकलूजच्या मधली जागा पुणे आहे माझ्यासाठी. म्हणजे फॅमिलीला कधी भेटायचं, अगं 8-9 तास म्हणजे खूप आहे ग. आणि आईला प्रवासाचा त्रास, मला तर त्याच्याहून जास्त. त्यामुळे पुणे हे मध्यस्थी आहे, म्हणून पुण्यात घेऊन ठेवलं.